हा एक वेगळा रंग करून घेतलेला आहे. येलो साडी सोबत मजेंटा कलरचं कॉम्बिनेशन, म्हणजे नवरा मुलाला सोवळं घालताना ट्विनिंग करू शकतात. तर हा रंग अगदी सोवळ्याचाच रंग आहे, त्यामुळे कुठचाही नवरा मुलगा नाही म्हणत नाही या रंगाला. तर ह्या साडीमध्ये तू कोणतेही पॅटर्न शिवू शकते. म्हणजे आता जे ट्रेंड आहे शाही मस्तानी, मयूरपंख किंवा राजलक्ष्मी म्हणतात, तर हे सगळे पॅटर्न ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट स्टिच करून देत असतो. तर बेसिकली साडी आमच्याकडनं घेतली तर शिलाई फ्री आहे. सो नवारमध्ये अशी मीनाकारी वर्क केलेली पैठणी आहे. तर पदरावर याच्या छान मोर आहेत, अंगावर बुट्टी आहे. येस, आणि ह्याच्यामध्ये देखील कॉम्बिनेशन आहे. मस्त हे थ्रेडवर्क आहे, त्यासोबत मोत्यांचं मणींचं सगळं काम आहे. पण महत्वाचं काय तर हे चिटकवलेलं अजिबात नाहीये, स्टोन पासून सगळं काही प्रॉपर शिवलं गेलेलं आहे. पैठणीचं खूप ट्रेंड आहे, आपलं पारंपरिक आहे. सो पैठणीमध्ये देखील बरेच रंग येतात. सध्या माझ्याकडे एवढेच रंग आहेत. तर याची किंमत आहे 180 रुपये. हा फेटा जो आहे तो खूप लग्नासाठी यावर्षी चालतोय. हा देखील साडीतलाच आहे, बनारस सिल्कमध्ये. एक नवरदेवाचा पगडी आहे, त्यांची जी बायको होती त्यांची ही साडी आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की प्लीज तुम्ही ह्या जरीच्या ऐवजी मला हा इथे पॅच तुम्ही ऍड करून द्याल का. तर आपण ही त्यांच्या साडीची जर इथे वापरलेली आहे. प्रॉपर जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा ड्रेस पारंपरिकरित्या आपण पाहत आलोय, तोच आपण छोट्यामध्ये उतरवलेला आहे. तर त्यांचा जिरे टोप तू पाहशील, अगदी फॅन, हे मोती माळा, म्हणजे अगदी ओरिजिनल असा. येस, सेम टू सेम. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू लोकमत सखी. तर आज मी तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिकडे तुम्ही नऊवारी साडी घेतली ना तर ती तुम्हाला फ्रीमध्ये शिवून मिळते. दुसरं म्हणजे अशा टोप्या तुम्हाला इथे मिळणार आहेत ना, ज्या टोप्या काही कालांतराने आपल्याला पाहायलाच नाही मिळाल्यात. म्हणजेच नवरदेवासाठीची टोपी असेल किंवा मानपानासाठी जी आपण टोपी देतो तशा टोपी, आणि त्याचसोबत नवरदेवासाठीच्या सुंदर अशा साडीपासून बनवलेले असे सुंदर फेटे पण तुम्हाला मिळणार आहेत. ही सगळी खरेदी आपण कुठे करतोय तर ही खरेदी करणार आहोत आपण साडी घरमध्ये. एक्झॅक्टली हे दुकान कुठे आहे तर दादर वेस्टला या स्टेशनच्या बाहेर आलात, नक्षत्र मॉलच्या लेनमध्ये चालत या. वेस्ट साईडला लक्षात ठेवा, आणि नक्षत्र मॉलच्याच लेनमध्ये लेफ्ट साईडला चालत असताना तुम्हाला साडी घर असं दुकान दिसेल. दुसरं म्हणजे आकाश स्वीट कॉर्नर आहे, त्याच्या अगदी अपोजिट साईडला साडी घर आहे. चला त्यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवते. कम लेट्स गो. सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण काय करणार आहोत तर तुम्ही इथून साडी घेतली तर ती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिवून मिळणार आहे. पण ती कशी, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर आपण स्वागत करूयात सोनल ताईचं. खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये. तुझं सुद्धा साडी घरमध्ये खूप स्वागत आहे. सो तुझ्याकडे वेडिंग सीझनसाठी कलेक्शन काय आलंय नऊवारीमधलं, आणि त्यामध्ये कोणते पॅटर्न शिवू शकतो आणि त्याची प्राइस रेंज काय जाते हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नक्की. तर आपल्याकडे साडी स्टार्ट होते ती 1050 पासून. तर 1050ची साडी जर तू परचेस केली आमच्याकडून तर त्याच्यामध्ये ब्राह्मणी ओचा आणि पेशवाई हे पॅटर्न आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट स्टिच करून देतो. बरं, स्टिच करताना पूर्ण पायापर्यंत अस्तर घालतो, जेणेकरून कुठेही ट्रान्सपरंट दिसत नाही किंवा पाय दिसतात असं बऱ्याचदा होतं. तर असं ह्या केसमध्ये होत नाही, कारण पूर्ण आतमध्ये अस्तर असतं. त्याच्यानंतर येते 1250ची साडी, जी की कॉटन सिल्कमध्ये आहे. पदर याचा लाइनिंगचा आहे आणि आतमध्ये छोटी छोटी बुट्टी येणार. तर ह्या साडीमध्ये तू कोणतंही पॅटर्न शिवू शकते. म्हणजे आता जे ट्रेंड आहे शाही मस्तानी, मयूरपंख किंवा राजलक्ष्मी म्हणतात, तर हे सगळे पॅटर्न ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट स्टिच करून देत असतो. तर बेसिकली साडी आमच्याकडनं घेतली तर शिलाई फ्री आहे. ओके. येस. आणि जर आम्ही साडी बाहेरून आणली, फॉर एक्झाम्पल मला माझ्या आईची एखादी जुनी साडी आहे त्याची जर नऊवारी शिवून घ्यायची आहे तर ती साडी मी घेऊन आली तर ती स्टिच करून देता का? हो, साडी आमच्याकडनं घेतली तर शिलाई फ्री आहे. पण बाहेरून तू साडी घेऊन आलीस तर त्याची शिलाई करून आम्ही तुम्हाला देतो. तर ब्राह्मणी ओचा घेतला तर 700 रुपीज चार्ज आहे, पेशवाई घेतला तर 800 आहे, शाही मस्तानी 900 आणि राजलक्ष्मी घेतलं तर 1000 रुपीज मेकिंग आहे. आणि पुन्हा मी इथे सांगेन की सगळ्या साड्यांमध्ये पूर्ण पायापर्यंत अस्तर घालतो, जेणेकरून कुठेही आपलं ट्रान्सपरंट वगैरे दिसत नाही, आपण अनकम्फर्टेबल राहत नाही. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की बऱ्याचदा काय होतं नऊवारी घातल्यानंतर ना घाम खूप येतो, आणि बऱ्याचदा मुली काय करतात शॉर्ट स्लॅक्स किंवा तर ना त्या ट्रान्सपरंट लेगिन्स असतात ते घालणं प्रेफर करतात. तर ते सुद्धा घालायची गरज पडते अजिबात नाही, कारण कॉटनचं अस्तर असतं. 2x2 कॉटनचं अस्तर आपण वापरतो, जेणेकरून सगळ्यात कम्फर्टेबल राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे काहीच इचिंग होत नाही, जर लागते किंवा असं काही प्रॉब्लेम त्यामध्ये होत नाही. वा, हे मस्त आहे. राईट. सो इथे आता तुम्हाला एक अंदाज आलाच असेल, इथून साडी घेतली तर स्टिचिंग फ्री आहे असं नाही आहे की एक पर्टिक्युलर अमाऊंटची साडी घेतली तरच
स्टिचिंग फ्री मिळेल नाही. इथून तुम्ही कोणतीही साडी घेतली तरी तुम्हाला स्टिचिंग इथे फ्री मिळणार आहे. स्टिचिंग किती दिवसात करून मिळू शकतं आपल्याला? स्टिचिंग करायला टाकल्यानंतर जसा आमचा सीझन टायमिंग असतो त्यानुसार आम्ही करून देत असतो. आता लग्न सराई आहे त्यामुळे 15 ते 20 दिवस ऑफिशियली आम्ही सांगतो, नाहीतर इतर दिवसांमध्ये अगदी 2 दिवसात म्हटलं तरी पण आपण साडी शिवून देत असतो. ग्रेट. बरं, अजूनही ह्याच्यामध्ये बरीचशी व्हरायटी पाहायला मिळते इथे ठेवलेल्या आहेत. आणि रंग बघा, हे सगळे वेडिंगसाठीचे अगदी व्हायब्रंट कलर्स आहेत. मगाशी आपण 1050ची पाहिली, 1250ची, इथे 1650ची रेंज आहे. त्यानंतर इथे 1850. सो प्रत्येक साडीवरती त्यांनी प्राइस रेंज लिहून ठेवली आहे. ज्या पद्धतीने प्राइस रेंज जातीये पुढे पुढे त्या पद्धतीने त्यांनी साड्या पण अरेंज करून ठेवल्यात. ओ, ही कॉटनची ही गडवाल आहे का? नाही, ही इरकल आहे. इरकल आहे. ओके. इरकल आणि प्युअर टोप पल्लू आहे. आपल्याकडे कॉटन मध्ये फक्त ही एकच साडी आहे, कारण इरकल सगळ्याच बायकांचा जवळचा विषय असतो. नववार म्हटलं तर इरकल यायलाच हवं असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं. त्यामुळे ही ट्रेडिशनल आहे आणि त्याच कारणाने कॉटन मध्ये फक्त हीच साडी आपल्याकडे आहे. अदरवाईज सगळं कॉटन सिल्कचं कलेक्शन आहे. ॲक्रेलिक सिल्क आहे, सिल्क आहे, बनारस सिल्क आहे, परंतु कॉटन मध्ये फक्त आणि फक्त ही एकच साडी आपल्याकडे तुम्हाला पाहायला मिळेल. बर, वाह, नाईस. ओ, सो इथे हा शालू आहे, राईट? शालू फील देणार की ऍक्च्युअल मध्ये हा शालूच आहे? हा शालूच आहे. हा नववार शालू आहे. नववार शालू आहे. ओके. 4850 याची रेंज आहे. ह्याला थोडंसं हलकं ओपन करून दाखवू शकतेस का, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण अंदाज येईल? पूर्ण साडीमध्ये बुट्टी आहे. जिथून साडी स्टार्ट होते तिथून साडीला बुट्टी स्टार्ट होते. हा पदर आहे आणि याचा ब्लाउज पीस तू बघशील तर कॉन्ट्रास्ट आणि बुट्टीवाला आहे. वा. सो साडीवरती ज्या पद्धतीच्या बुट्ट्या आहेत कोयरीच्या, त्याच पद्धतीचं ब्लाउज पीस वरती पण आहे. व्हेरी करेक्ट. बरं, हे ब्लाउज तुम्ही शिवून देता, स्टिच करून देता? नाही, आपण ब्लाउज शिवून नाही देत, परंतु ब्लाउज वरती आरी वर्क आपण करतो. अरे वा. हो, सध्या त्याचा खूप ट्रेंड सुरू आहे आरी वर्कचा. तर इथे काही असे ब्लाऊज लावण्यात आलेले आहेत, ते मी तुम्हाला नंतर दाखवते. व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. सो ह्या अशा साड्या आहेत. अजून आपल्याला पर्टिक्युलरली ब्राईडसाठी जर साडी हवी असेल तर त्यातलं कलेक्शन दाखवू शकतेस का? नक्की. ग्रेट, आपण तेही पाहूयात. आता आपण काय पाहणार आहोत तर नवरी मुलीच्या ज्या महत्त्वाच्या विधीच्या वेळेच्या ज्या नऊवारी साड्या असतात ना, ते पाहणार आहोत. आणि अगेन एक खूप चांगली गोष्ट काय आहे, या साडीवरती प्राइस रेंज आहे 2850. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आणि स्टिचिंग ही फ्री असणार आहे. सो एकंदरीत तुमच्या लग्नाचा जो काही लुक आहे तो तुम्हाला साधारण ब्लाऊज याच्यासोबत शिवून जर तुम्ही घेतला बाहेरून, तर तो तुम्हाला साधारण 3-4 हजाराच्या रेंजमध्ये तुमचा पूर्ण लुक बनवून मिळू शकतो. राईट? सी हाऊ सिम्पल इट इज. आणि ऍक्च्युली मी इथे असं सांगेन की ही आपण 2850ची दाखवतोय म्हणून, पण 1850 पासून देखील साड्या जी की मुहूर्तासाठी घातल्या जातात. बरं. ज्यांचं बजेट कमी आहे, ज्यांना असं वाटतं एकदाच वापरली जाणार, तर त्या टाईपच्या पण साड्या आहेत. असं नाही की हायर रेंज मध्ये सुद्धा नवरीची साडी मिळेल, कमी प्राइस मध्ये देखील अवेलेबल आहे. नाही, सो तुम्हाला कमी रेंजची पण मिळणार आहे, हायर रेंजची पण मिळणार आहे. सो साधारण आता आपण 2850ची रेंजची पाहतोय आणि मग पुढे 3000 आणि पुढे प्राइस रेंज वाढत जाते. सो या साड्यांबद्दल काय माहिती देशील? या साडीमध्ये मला असं सांगायचं, 2850 मध्ये तुला फक्त मी येलो विथ ग्रीन इथे दाखवलंय, परंतु ह्याच्यासोबत विविध कॉम्बिनेशन्स आपल्याकडे आहेत. लाल, ब्लू, जे तुला काय कॉम्बिनेशन त्याच्यासोबत हवं आहे ते आपल्याकडे या साडीमध्ये अवेलेबल आहे. आणि इथून पुढे सगळ्याच रेंजमध्ये, म्हणजे फक्त येल्लो सोबत आपण आता इथे स्क्रीनवरती सगळ्या साड्या दाखवणं पॉसिबल नाही, म्हणून इथे येल्लो सोबत परत पुन्हा ग्रीन दाखवलंय, इथे पिंक दाखवलंय, परंतु प्रत्येक रेंजमध्ये सगळे कॉम्बिनेशन तुला अवेलेबल होऊन जातील. अच्छा, म्हणजे समज ही 3250ची आहे येल्लो विथ पिंक बॉर्डर, सो येल्लो विथ ग्रीन पण मिळू शकते, ब्ल्यू पण मिळू शकते, असं. करेक्ट. आणि आत्ताचं थोडं ट्रेंड चाललाय की म्हणजे येल्लो पिंक कॉमन झालं, येल्लो ग्रीन कॉमन झालं, परंतु आम्ही हा एक वेगळा रंग करून घेतलेला आहे. येल्लो साडी सोबत मजंटा कलरचं कॉम्बिनेशन, म्हणजे नवऱ्या मुलाला सोवळं घालताना ट्विनिंग करू शकतात. तर हा रंग अगदी सोवळ्याचाच रंग आहे, त्यामुळे कुठचाही नवरा मुलगा नाही म्हणत नाही या रंगाला. सो हा एक कलर कॉम्बिनेशन आपल्याकडे युनिक आहे. त्यानंतर मला हा एक दाखवायला आवडेल, ग्रीन नाहीये, आकाशी नाहीये, हा मोर पिसी कलर आपण तयार करून घेतलेला आहे. सो तू बघशील की काहीतरी वेगळं, म्हणजे दोघं जेव्हा कॉम्बिनेट करतील तेव्हा काहीतरी वेगळा रंग पाहायला इतरांना आणि स्वतःला सुद्धा त्यांना आवडेल. खूप सुंदर. साडीचा पदर किती भरीव, काठ अगदी पारंपरिक आणि त्यासोबत साडी पण मस्त सॉफ्ट आहे. आणि ह्या टाईपच्या ज्या साड्या असतात, म्हणजे सिल्क साड्या, आपण असं म्हणतो की सिल्क साडी अंगाबरोबर बसत नाही, ती फुगते घातल्यानंतर, तर तू आपल्याकडे सगळ्या ज्या साड्या लावलेल्या आहेत, ज्या रेडी टू वेअर आपण स्टिच करून ठेवल्या आहे पॅटर्नसाठी, तर सगळ्या मुद्दामून ह्याच पॅटर्न मध्ये ठेवलेल्या आहेत. कारण
काय होतं, जेव्हा आपण साडी शिवतो त्याच्यामध्ये कॉटनचं अस्तर असतं, सो ते बॉडीला हक करून ठेवतं, कुठेही साडी अशी फुगत नाही. असं नाही की अगदी पायजमा घातल्यासारखंच बसणार, परंतु कॉटनचं अस्तर असल्याकारणे बॉडीला हक करून ठेवतो आणि तितकी फुगत नाही. म्हणजे नेसल्यावर जेवढी फुगते तेवढी शिवल्यावर अजिबात फुगत नाही, अंगाबरोबर छान चापून चुपून बसते. ग्रेट. आतापर्यंत आपण येल्लो पाहत होतो, सो हा ऑरेंज आणि पिंक म्हणजे डार्कला डार्क शेडचाच कॉम्बिनेशन हे खूप रेअर पाहायला मिळतं. युजली कसं असतं, डार्क बॉडी असते आणि लाईट शेड मध्ये किंवा तर त्याला कॉन्ट्रास्ट शेड मध्ये पदर असतो. पण हल्ली आता 2-3 वर्षापासून हा येल्लो रंगाच्या साड्या आपल्याकडे घातल्या जातात, परंतु आधी मँगो कलरच लागायचा. म्हणजे मुहूर्ताचा कलर म्हणून मँगो कलरची साडी नवरी घालायची. तर मँगो कलर मध्ये देखील सगळे कॉम्बिनेशन्स आणि आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर ज्यांना येल्लो कडे जायचं आहे, लाईटर शेड कडे, तर ते तिकडे जातील. आणि ज्यांना पारंपरिक मँगो रंगच हवा आहे तर त्या लोकांसाठी मँगो कलर मध्ये देखील आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. सही. तर इथे पुढे पैठणी आहे, हिरवा छान काठ आहे त्याला आणि ह्याचा पदर देखील छान मीनाकारी केल्या कारणाने खूप सुंदर दिसत आहे. वा, ह्याचा काठ मस्त आहे. हो, ट्रेडिशनल चटई काठ आहे याचा. त्याचनंतर ह्याच रेंजमध्ये पुढे डिझायनर काठ असलेला देखील साडी आहे आपल्याकडे. सुंदर. आणि हे सगळे कलर जर तुम्ही पाहाल तर हे सगळे एकाला एक कॉम्प्लिमेंट करतात. आणि महत्त्वाचं, प्रत्येक साडीवरती जो बुट्टी आहे ना, बुट्टीचा प्रकार, सो या साडीवरती पण बघा वेगवेगळ्या बुट्टीचे प्रकार आहेत. ऑफकोर्स गोल्डन कलरमध्ये आहे, पण स्टील प्रत्येक बुट्टी वेगळी आहे, प्रत्येक काठ वेगळं आहे. सो व्हरायटी तुम्हाला खूप पाहायला मिळणार आहे इकडे आल्यावरती. वाव, ऑरेंज आणि त्याच्यासोबत ब्ल्यू आकाशी कलर. हा रंग फारच ट्रेंड करतोय. बऱ्याच लोकांना हा रंग हवा आहे यावर्षी, तर या रंगाची मागणी खूप आहे. तर त्यामुळे हा रंग जास्त ॲक्च्युली आपण तिथे दाखवला नाही, पण सगळ्याच पॅटर्नमध्ये हा रंग आमच्याकडे आहे. कुठच्याही साडीमध्ये हे कॉम्बिनेशन तुला मिळणारच असं आहे. सुंदर प्रॉपर पैठणी आहे. येस, ही प्रॉपर पैठणी. आपण कितीही पुढे गेलो, किती नवीन नवीन साड्या आल्या तरी पण पैठणी अगदीच. सो नवार मध्ये ही अशी मीनाकारी वर्क केलेली पैठणी आहे. तर पदरावर याच्या छान मोर आहेत, अंगावर बुट्टी आहे. येस, आणि ह्याच्यामध्ये देखील कॉम्बिनेशन आहे. जसा हा आकाशी मोरपिसी कलर ह्याला कॉम्बिनेशन आहे, तसं येल्लो आहे, येल्लो सोबत रेड आहे, ग्रीन आहे, पिंक आहे. सगळे कॉम्बिनेशन तुला पाहायला मिळतील. ग्रेट. आणि याचा काठ पण खूप मस्त आहे. जो ज्या पद्धतीचं डिझाईन पदरावरती आहे त्याच पद्धतीचा काठ करण्यात आलाय. खूप सुंदर आहे ही साडी. आतापर्यंत आपण लेमन येल्लो शेड पाहत होतो, पण आता आपण मँगो कलर ज्याला असं म्हणतात, अगदी आपण असं कुठल्याही दुकानात गेलो की आंबा कलर दाखवा असं म्हणतो, त्या पद्धतीचा हा रंग आहे. आणि त्याला सुंदर तुम्ही ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन काठ पाहू शकता. आणि त्याच्यावरती महत्वाचं सिल्वर सर आहे ना ग ही? हो, ऍक्च्युली हा बनारस मेक आहे, तर त्यांची बुट्टी अशीच येते. आपल्यासारखी टिपिकली एकदम डार्क गोल्डन रंगाची नसते, तर ह्याला ते लोक गोल्डनच म्हणतात. हा, तर गोल्डन रंगाची बुट्टी, कोयरी बुट्टी, आणि हा पदर आहे हिरव्या रंगाचा. ह्याचा ब्लाऊज फार सुंदर आहे. ज्या नवरीला जास्त वर्क आवडत नाही किंवा लेस लावलेली आवडत नाही, तर त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. छोटी छोटी बुट्टी ऑल ओव्हर ब्लाऊज मध्ये आहे, सो एक्स्ट्रा काही त्याला पुट ऑन करायची त्याच्यामध्ये गरज नाहीये. बनारस सिल्क आहे. हे फॅब्रिक देखील अंगाबरोबर अगदी छान बसतं. म्हणजे इतर साड्यांना तू आपलं जे सिल्क असतं ते थोडंसं तू बघितलं थोडंसं रफ असतं कारण स्टार्च असतं, पण ही साडी इटसेल्फ एकदम नरम असते आणि ह्याचा फ्लो खूप छान येतो. फार सुंदर ह्याचं अंगाबरोबर बसते ही साडी. ह्याचा ब्लाऊज प्लेन आहे. त्याचा ब्लाऊज आपण वर्क वाला बघितला. ह्याचा हे प्लेन ब्लाऊज पीस असतील. आता ही साडी मी तुमच्याकडे शिवली तर प्लेन ब्लाऊज पीस तुम्हाला देऊन तुम्ही आरी वर्क करून देणार आणि शिवून पण देणार की फक्त आरी वर्क? नाही, आपण फक्त आरी वर्क करतो. मोठ्यांचे ब्लाउजेस आपण शिवत नाही, पण हातकामाचं जे वर्क म्हणतो ते आपण करून देतो. बरं, खूपच सुंदर आणि कमाल साड्या आहेत या. नवरी मुलीसाठी नऊवारी शोधताय, आय थिंक इथे बेस्ट ऑप्शन्स मिळू शकतात तुम्हाला. सो ही आता एकदम छोटी आणि बारीक बुट्टी आहे जी संपूर्ण साडीवरती अगदी क्लोज आहे. सो बऱ्याचदा असं असतं मुलींची किंवा महिलांची अशी तक्रार असते बुट्टी थोडे लांब लांब हवेत, भरलेली नको, एकदम झकपक दिसते. पण आय थिंक या अशा पद्धतीच्या साड्या खूप सुंदर दिसतात नेसल्यावरती. आणि ऑफकोर्स नऊवार शिवल्यानंतर तर कमाल. ह्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीच्या म्हणजे कोणत्या स्टाईलच्या नऊवारी शिवू शकतो? आता हे जे बनारसी पॅटर्न आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुझ्यावर डिपेंड करतं की तुला काय लुक करायचा लग्नासाठी. ओके. तर त्यामध्ये ब्राह्मणीयोचा, पेशवाई, शाही मस्तानी, मयूरपंख कोणतंही पॅटर्न शिवू शकते. मी पुन्हा इथे सांगेन, साडी शिवल्या कारणाने ती फुगत नाही, अंगाबरोबर छान बसते. आणि जर बनारस फॅब्रिक असेल आणि अॅक्रेलिक सिल्कचं फॅब्रिक असेल तर ते फुगतही नाही. ओके. झिरो मेंटेनन्स असतो. जर पैठणी घेतली तर त्याला येस तुला वारंवार प्रेस करावं लागतं, पण हे फॅब्रिक असेल की तुला प्रेस करण्याची गरज नाहीये. अंगाबरोबर जशी तू घालशील तशी ती अगदी अंगाबरोबर छान बसते. वा, खूपच सुंदर.
आणि स्पेशली म्हणजे नवरीसाठी किंवा मुहूर्तासाठी एकदम हेवी लुक देणारी अशी साडी आहे. हो, पण ती हेवी नाही जाणवत आहे. हा करेक्ट, ते महत्त्वाचं. कॅरी करताना आता तू थोडंसं उचलला तर तुला असं वाटेल की हेवी आहे, पण आपण जीन्स घातल्यानंतर जेवढं वजन होतं की नाही तेवढंच वजन शिवल्यानंतर साडीचं असतं. बरं, ग्रेट. सो ह्या सगळ्या साड्या आपल्याला साधारण सीझन मध्ये 10 ते 20 दिवस लागतील शिवून घेण्यासाठी. करेक्ट. हो हो. तर तुमचं जर लग्न जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान आहे किंवा त्या झोन मध्ये असणार आहे आणि तेव्हा तुम्ही प्रिपरेशन तुमची सुरू झालेली असणार आहे, तर इथे येऊन ते करू शकता. बरं, आता जे मगाशी आपण विषय काढला आरी वर्कचा, तर इथे मला आरी वर्क केलेलं दिसतंय. सो आपण ते ब्लाऊज पण पाहूयात आणि त्याचे काही डिझाईन ऑप्शन्स आहेत तेही बघून घेऊयात. चलो. सो आता आपण मगाशी ज्या विषयी चर्चा करत होतो, आरी वर्कचे ब्लाऊज पीस, ते आपण पाहणार आहोत. सो इकडनं साडी घेतली की ती तुम्हाला फ्रीमध्ये स्टिच करून मिळणार तर आहेच. शिवाय तुम्हाला त्याचा जो ब्लाऊज आहे त्याच्यावरती आरी वर्क करून हवं असेल तर वेगवेगळे डिझाईन ऑप्शन्स आहेत. सो ते आता मी तुम्हाला दाखवणार आहोत. सो हा येल्लो ब्लाऊज आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता मस्त हे थ्रेडवर्क आहे, त्याचसोबत मोत्यांचं मणींचं सगळं काम आहे. पण महत्त्वाचं काय तर हे चिटकवलेलं अजिबात नाही आहे. स्टोनपासून सगळं काही प्रॉपर शिवलं गेलेलं आहे. सो हा गळा आहे का बॅक साईड? हा बॅक नेक आहे आणि तू म्हणाली जसं मला दाखवायला आवडेल. सी पाठीमागून कम्प्लीट हँडवर्क आहे, म्हणजे स्टिकचा पोर्शन येतो पण अगदी नाकी बरोबर असतं. काही गोष्टी ज्या स्टिक करायला लागतात त्या कराव्याच लागतात, पण त्याला देखील सी बाजूने हे सगळं असं शिवलेलं आहे, म्हणजे फक्त स्टिक करून सोडलं नाहीये. त्यामुळे बऱ्याच महिलांचं असं असतं की आपण जेव्हा साडी घेतो किंवा ड्रेस घेतो त्याच्यावरचे खडे वगैरे पडतात. तर या केसमध्ये ते होण्याचं चान्स फार कमी आहे, कारण स्टिकिंग सोबत आपल्याकडे स्टिचिंगही आहे. सो हा त्याचा नेक आहे आणि हा त्याचा स्लीव्ह आहे. वाह, सी मी ह्याच्यामध्ये पण पुन्हा दाखवीन. सी हा स्टोन जरी स्टिक केला तरी पाठीमागून ह्याला बाजूने सगळं शिवून घेतलेलं आहे, त्यामुळे पडायची भीती नाही. आणि अशा ब्लाऊजची काळजी कशी घ्यायची, म्हणजे हे वॉश कसं करायचं? होम वॉश चालतं? अजिबात नाही. ह्याला तुला कम्प्लीट ड्राय क्लीन करावं लागेल. ड्राय क्लीन करावं? ड्राय क्लीन करून तुझं छान प्लास्टिक मध्ये कॅरी केलंस ठेवलास तर त्याला काहीही प्रॉब्लेम होत नाही. बरं, सो प्रो टिप आपल्याला मिळालेली आहे. ग्रेट. सो अजूनही बरेचसे ऑप्शन्स आहेत. सो हे बघा, हे एक आहे ज्याच्यावरती हे स्लीव्सचं काम आहे कम्प्लीट. सो हे तुम्हाला स्लीव्सवर पाहायला मिळेल आणि त्याचसोबत ही त्याची बॅक साईड आहे. वा, मस्त. ओके, सो जो हँडवर्क केलेला आहे त्या ब्लाऊजमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ते कसं दिसेल तर हे असं दिसेल. सो हे जे साईडचे जे तुम्ही पाहताय हे असे इथे लावण्यात आलेले आहेत आणि हे स्लीव्सवरचं कम्प्लीट काम आहे. आणि हा एक दुसरा पॅटर्न आहे. ओ, सो हे तर डिझाईन आहे, ते मगाशी जे पाहिलं ते गोलमध्ये होतं, मग हे कसं? बऱ्याच जागा होतं आमच्याकडनं जेव्हा तुम्ही परचेस करता तेव्हा आम्ही असं ठरवू शकत नाही की तुम्हाला केवढा रुंदीला गळा हवाय, केवढा लांबीला हवाय. सो आम्ही मग स्टँडर्डाइज नेक, आपला यू नेक असतो त्यामध्ये करून ठेवतो. पण तुला जर काही असा वेगळा नेक हवा असेल तर आम्ही असं सांगतो महिलांना की म्हणून तुम्ही जा आणि तुमच्या टेलरकडनं असं ड्रॉ करून आणा जो शेप तुम्हाला हवा आहे. तर जस्ट फक्त तुम्ही चॉकआउट करून आणला का मग आम्हाला ते वर्क करायला इझी पडतं. बरं, सिम्पल आहे, सुंदर. आणि ह्याच्यावरचे हाताची पण डिझाईन किती सुंदर आहे आणि खूप वेगळा गेटअप आलाय ह्याचा, मस्त. ह्याचा विला फ्रंट दाखवते. फ्रंट देखील असा आहे. तर बऱ्याचदा तू बघितलं असेल की जेव्हा आपण वर्क करून घेतो तेव्हा गळ्याला फक्त ह्याच पोर्शनला वर्क असतं, कारण इथे पदराखाली जातो म्हणून इथे करत नाही. पण बॅक साईडला जास्त असतं. पण जर अवेलेबल असेल, जागा असेल आपल्याकडे, म्हणजे अगदी फॅट नसेल, जर मुलगी लहान बारीक असेल तर त्या केसमध्ये आपण इथेही करून देतो. बरं, समोरही तेवढंच वर्क करतो. बरं, आणि ह्याची रेंज काय जाते साधारण? सो प्रत्येक डिझाईन नुसार चेंज होते की कसं काय? नाही, एक्झॅक्टली मिनिमम म्हणजे फक्त गळ्याजवळ फक्त पट्टी असेल किंवा हाताला फक्त छोटीशी पट्टी असेल तर 2000 पासून स्टार्ट होतं आणि मग छोटी छोटी बुट्टी ऑल ओव्हर ब्लाऊज मध्ये. आणि मग जशी डिझाईन चेंज होते तसं त्याचं किंमत चेंज होत जातं. ही पर्टिक्युलर आहे 4000 ची. बरं, ओके. म्हणजे फक्त ब्लाऊज पीसची हे सांगते मी तुला, शिवून नाही, वर्क केल्याची किंमत तुला मी सांगते. त्यानंतर हा पिकॉकचा जो पाहिला असेल येलो कलरचा, तर ह्याची किंमत आहे 3500. 3500 आरी वर्क वाला, म्हणजे फक्त वर्क करून घ्यायची किंमत ही आहे. त्याच्यानंतर ही आहे अराउंड, हे पण सगळं हाताने भरलेलं तू बघते मोती काम आहे, तर सुंदर. तर ह्याची सुद्धा किंमत आहे 3500. ओके. सो तुझं वर्क जसं चेंज होतं, जसं वाढत जातं तसं प्राइस वाढत जाते, जसं कमी होत जाणार तसं कमी होत जाणार. हो हो, सुंदर. सो ह्याच्यावरती तुम्हाला मस्त ग्रीन कलरचे स्टोन वापरून आणि गोल्डन कलरचे स्टोन वापरून काम करण्यात आलंय. हे स्लीव्स आहे. ह्याचं करेक्ट बॅक कसं? ह्याचा नेक असा आहे, बॅक नेक असा. नाईस, मस्त. सो हे पण आहे 3500. करेक्ट. सो मगाशी जो येलो मध्ये होता त्या पॅटर्न मध्येच आहे, पण हा थोडा हेवी आणि थोडा वेगळा लुक. मला इथे हे डेफिनेटली सांगायला आवडेल
जर तू हे बघशील तर हे स्लीव्ज आहे त्याचे. ओके. तर ह्याच्यामध्ये दोन्ही ब्लाऊज पीसेस सेम आहेत, परंतु त्या ब्राईडला ह्याची बॉर्डर देखील हवी होती, म्हणून आपण हा पॅच कॅन्सल करून ह्या बॉर्डर वरती वर्क केलेला आहे आणि मग हे मोर इथे घेतलेले आहे. अच्छा, ओके ओके. त्या पद्धतीचं पण कस्टमायझेशन आहे. करेक्ट. जे तुझं रिक्वायरमेंट आहे ते जर तू आमच्याशी डिस्कस केलं तर त्या पद्धतीने तुला करून मिळेल. ग्रेट, सुंदर. याचा नेक पण फार सुंदर आहे. तिची मँगो रंगाची साडी आहे, सो मँगो कलर आणि ग्रीन कलर इथे आपण वापरला आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो कॉम्बिनेशन तसं करण्यात आलं. बरं, मी जर माझा एखादा ब्लाऊज पीस आणून दिला तर त्याच्यावर तुम्ही हे करून देणार का? डेफिनेटली. तुझं आवडीचा डिझाईन पण तुम्हाला आणून देऊ शकते, आपण तसंही वर्क करून देऊ शकतो. मस्त. सो आता हे सगळं आरी कलेक्शनचं, आरी डिझाईन असलेलं कम्प्लीट ब्लाऊज पीसचं कलेक्शन आपण पाहिलं, पण हे फक्त मुलींसाठी होतं. आता मुलांसाठी काय, तर टोपी आहे, त्यानंतर पगडी आहे, फेटा आहे. सो आपण हे सगळं पाहणार आहोत. सो आपण ते पाहूयात. नक्की. चालो बघूया. सो आता आपण टोपी पाहणार आहोत आणि ट्रस्ट मी, इथले काही अशा टोप्या आहेत ना, तुम्हाला आता कळेलच, काही टोप्या मार्केटमध्ये अजिबात मिळत नाहीत. म्हणजे मी तुम्हाला पण माहिती आहे की मी किती फिरत असते, त्यामुळे इथले ज्या टोप्यांचं कलेक्शन आहे, इथे खूप कलेक्शन आहे. तुम्ही इथे आला तर तुम्हाला अजून एक्सप्लोर करता येईल. सो ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज काय जाते आणि काय काय मटेरियलमध्ये कशा कशा टोप्या आहेत ते सांगशील? ओके. ही आपली जी गांधी टोपी आहे, रेग्युलर टोपी, ही 30 रुपयापासून स्टार्ट होते. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची टोपी जी तू म्हणाली की काही काळानंतर बघायलाच नाही मिळालं, तर ही संघाची टोपी म्हणून ह्याचं नाव आहे. सो ह्याच्यामध्ये 5 रंग येतात, 5 ते 6 रंग येतात. तर सगळे रंग दाखवता येत नाहीत म्हणून हे 4 रंग. तर ह्याची किंमत आहे 80 रुपये. बरं. येस. नंतर ही नवऱ्याचे बाबा किंवा नवरी मुलीचे बाबा असे घालतात अशी पुठ्ठ्याची टोपी, ह्याची किंमत आहे 100 रुपये. त्यानंतर ही मास्तर टोपी, सो ब्लॅक रंगाची मास्तरांची टोपी म्हणून ओळखली जाते, तर ह्याचीही किंमत आहे 100 रुपये. त्याच्यानंतर खणाच्या टोप्या येतात, ह्याची किंमत आहे 200 रुपये. बरं. येस. आणि ह्याच्यामध्ये विविध रंग पाहायला मिळतील तुला. आणि ह्याच्यामध्ये बटूची पण आहे. म्हणजे आता तू म्हणाली मुंजीचा सोहळा स्टार्ट होतोय आपल्याकडे, तर मुंजीसाठी लहान साईजच्या टोप्या देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि सेम रेंज 200च्या रेंजमध्ये तुला ह्या सगळ्या टोप्या पाहायला मिळतील, सगळे रंग पाहायला मिळतील. वा वा वा. हा एक ऑप्शन आहे. सो ह्याच्याबद्दल काय सांगशील, या टोपीबद्दल? ही नवरदेवाची टोपी आहे. डुपेन फॅब्रिक मध्ये ही तयार केलेली आहेत. सो ज्या रंगाचं सोहळं असतं, नवरी मुलीची साडी असते, सो त्याला तू मॅच करू शकते. सो ह्याच्यामध्ये देखील 5-6 रंग येतात आपल्याकडे. तर हा रंग सगळ्या ह्याच्यावरती चालू शकतो. गोल्डन आहे. करेक्ट. ही टोपी आहे वेल्वेटची, मस्त दिसते ही. येस. तर ही बटूची पण साईज आहे यामध्ये, आणि लग्नासाठी नवरदेवाला हवी असेल तर त्याचीही साईज आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. आणि याची प्राइस आहे 350 रुपीज. 350. वेल्वेटचं मस्त काम आणि त्याच्यावरती जाड लेस आणि त्याच्यावरती डायमंडचं वर्क, मस्त. ग्रेट. आणि ही पैठणीची टोपी. पैठणी. येस. पैठणीचं खूप ट्रेंड आहे, आपलं पारंपरिक आहे. सो पैठणीमध्ये देखील बरेच रंग येतात. सध्या माझ्याकडे एवढेच रंग आहेत. तर याची किंमत आहे 180 रुपये. 180 रुपये. येस. वा. सो बऱ्याचदा काय होतं, लग्नामध्ये आपण मानपान करतो ना, तेव्हा पण आपण माहितीये टॉवेल टोपी देतो. तर तुम्हाला काही यंदा वेडिंग सीझन मध्ये अशा काही वेगळ्या पॅटर्नच्या टोपी जर गिफ्ट करायचे असतील मानपानामध्ये, तर हे तुम्ही नक्की घेऊ शकता. पारंपरिक तर आहेतच, नो डाऊट, पण हे अशा ना खूप यूज केल्या जातात आणि ह्याचा इतका ट्रेंड आहे की हे प्रत्येक सणासुदीला वापरता येतात. सो लग्न एकदा झालं की त्या नवरदेवाचे पूर्ण वर्षभर नवीन सण असतात, असं म्हणू शकतो ना, लग्नानंतरचा पहिला सण वगैरे असं. तर तेव्हा तुम्ही प्रत्येक आउटफिट सोबत हे सगळे स्टाईल करू शकता. सुंदर. करेक्ट. त्यानंतर ह्या आपण ब्रोकेड फॅब्रिक मध्ये बनवून घेतलेल्या टोप्या. तर इथे सुद्धा पुन्हा तेच 16चा रंग जे असेल त्या रंगामध्ये तुला टोपी अवेलेबल आम्ही करून देतो. तर सध्या काही हे रंग आहेत, वेगवेगळे डिझाईन्स पण तू बघशील, तशी कोयरी आहे, पानाची डिझाईन आहे, अशा विविध डिझाईन्स मध्ये आपल्याकडे टोप्या पाहायला मिळतील तुला. काय प्राइस आहे याची? याची किंमत आहे 200 रुपीज. ओके. वा, फरवाली ही टोपी. येस. याच्यामध्ये देखील 2 ते 3 रंग येतात. एक डार्क ब्राऊन येतो, पण तो जास्त मागणीत नाहीये. तो आहे आपल्याकडे, पण तो इथे मी दाखवला नाहीये. तर हे दोन रंग जास्त विचारतात. तर सुंदर. काय प्राइस मध्ये जातात हे? आणि ह्याची किंमत आहे 250 रुपीज. 250. येस. अरे वा. ही कोणती टोपी आहे? ही आहे वीर सावरकरांची टोपी. तर ह्याचा शेप तू पाहशील असा राऊंड आहे. येस. तर ही देखील अनकॉमन आहे, कुठेही मिळत नाही. आपण बनवतो, तुला मी म्हटलं, त्या कारणाने आपल्याकडे सर्व प्रकारच्या टोप्या अवेलेबल आहेत. तर वीर सावरकरांची टोपी देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. काय प्राइस मध्ये जाते? याची प्राइस आहे 350. 350. ओके, ग्रेट. सो हे ओके. सो आपल्याला खादी मध्ये पण अवेलेबल आहे.
हो. काय प्राइस मध्ये जातात आणि हे कलर्स मस्त आहेत. सो इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कलर्स पण लक्षात येतील की पर्ल आणि थोडासा तुम्हाला असा लाईट बिस्किट कलर. येस. तो काय प्राइस मध्ये जातात हे? ही खादीची टोपी सॉरी ही सिल्कची आहे, त्याची किंमत आहे 180. अँड अगेन ही खादीची टोपी आहे, त्याची देखील किंमत आहे 180 रुपीज. 180 रुपीज. करेक्ट. सो हे जर तुम्ही हे बघितलं तर खादीची जी टोपी आहे त्याचं टेक्स्चर तुम्ही पाहिलं तर किती मस्त आणि सॉफ्ट वाटते. खादी युजली म्हटलं तर थोडंसं असं रफ फॅब्रिक जाणवतो, पण इथे तुम्हाला मात्र हे असे सुंदर पॅटर्नमध्ये मिळणार आहे आणि कलर मस्त आहे. घरात आजोबा वगैरे असतात त्यांच्यासाठी गुड टू गो ऑप्शन. अजिबात त्यांना गरम होणार नाही. हो मस्त. आणि आमच्या पण डोक्यात तेच होतं की आजोबांसाठी वगैरे ही टोपी फार सुंदर वाटेल, पण नवर देवाचा किंवा नवरीचे बाबा जे असतात तर ते देखील खूप आवडीने ही टोपी घेतात सध्या, त्यामुळे खूप छान आपल्याकडे सेल आउट होते ही. ग्रेट. सो साधारण 180-200 अशा रेंजमध्ये आणि फक्त वेल्वेटची टोपी आणि वीर सावरकरांची टोपी आपल्याला 350च्या रेंजमध्ये मिळणार. ग्रेट. सो इथे खूप सुंदर असं कलेक्शन ठेवलंय, तुम्ही स्क्रीनवर सध्या बघू शकता. मस्त पगडी आहे, त्यानंतर इथे फेटा ठेवण्यात आलाय, नेटचा फेटा मला दिसतोय. ह्याची काय साधारण प्राइस रेंज जाते त्याच्याबद्दल काय सांगशील? ओके, फेटाची किंमत स्टार्ट होते 250 पासून. हा सिंपल वाला. येस. सो हे सगळं रेडीमेडच आहे राईट? नाही नाही नाही, यातली कुठचीही गोष्ट रेडीमेड नाहीये. हे सगळं आपण मेक टू ऑर्डर फक्त करत असतो. कारण याच्या मागचं कारण असं आहे की हा आर्टिफिशियल फेटा नाहीये, ह्याला आतमध्ये वेलक्रो नाहीये का तू ऍडजस्ट करशील. अच्छा. ओ गॉट इट. सो हा 5 मीटरच्या फॅब्रिक मध्ये म्हणजे पूर्ण साडीमध्ये हा बांधला गेलेला आहे. बरं. सो त्याला प्रॉपर सोगा कमरेपर्यंत, पॅन तू पाहशील, आटे तू पाहशील, असं काहीतरी घालून असे फुगवलेले वगैरे आटे नाहीत, प्रॉपर साडीचाच पीळ त्याला घेतलेला आहे. सो हा जसा आपण डोक्यावर बांधतो तसा हा बांधील फेटा आहे जो की आपण रेडी टू वेअर करून देतो. बरं. आणि काय प्राइस रेंज मध्ये जातात साधारण? मी तुला म्हणाली त्याचप्रमाणे 250 पासून स्टार्ट होतं, तर मग तुम्ही पुढे घ्याल तसं. हा फेटा जो आहे तो खूप लग्नासाठी यावर्षी चालतोय. हा देखील साडीतलाच आहे, बनारस सिल्क मध्ये. तर ह्याची किंमत आहे 1050. 1050. करेक्ट. सो हे तुम्ही प्रॉपर मेजरमेंट घेऊन वगैरे शिवून हो देता? हो. ग्रेट. हा फेटा बनवायचा असेल किंवा पगडी बनवायचं असेल तर तुमच्या डोक्याचं माप आवश्यक आहे आणि त्यानुसार मग आम्ही सगळं कस्टमाइज करू. हा नेटवाला दुपट्टा काहीतरी मस्त दिसतोय, बिकॉज हे साडीचं फॅब्रिक युज केलं जातं नो डाऊट, पण हा नेटचा मस्त फेट. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये आपण मार्केटमध्ये जे बघतो तर ते अगदी छोटासा सोगा असतो मागे आणि बांधील फेटा असा कुठेतरी कानावरच राहतो. बरोबर. परंतु ह्या फॅब्रिक मध्ये म्हणजे जर इंडो वेस्टर्न काही वेअर केलं तर काहीतरी ऑप्शन हवं होतं, म्हणून आम्ही हे मार्केटमध्ये आणलेलं आहे. बेबी पिंक कलरचा फेटा, तो देखील बांधील, आतमध्ये अजिबात आर्टिफिशियल सारखं ऍडजस्टमेंट नाही. सो हा पोर्शन तुम्ही कानावर घेऊ शकता खेचून आणि आटे कानाच्या वर राहतात, म्हणजे जसं आपण प्रॉपर वेअर करतो त्या पद्धतीने बनवलेला आहे. सो या पगडींबद्दलची काय माहिती देशील? ओके, सगळ्यात महत्वाची पगडी म्हणजे लग्नासाठी किंवा मुंजीसाठी चालते तर टिळकांची पगडी आहे. तर तू टिळकांची पगडी नेहमी लाल कलर मध्ये वगैरे बघितली असेल, म्हणून हा वेगळा रंग. तर सगळे रंग म्हणजे तुला जो रंग तू म्हणशील त्या रंगामध्ये आपण कस्टमाइज करून देऊ, कारण आपण हा स्वतः बनवतो. ह्याचं तू डिटेलिंग जर पाहशील तर मला नक्की तुला सांगायला आवडेल, तू त्याचं फक्त डिटेलिंग बघ. खूपच हा, कारण हे आपलं होम प्रोडक्शन आहे, आपण स्वतः बनवतो, त्यामुळे सगळ्या रंगामध्ये तुला पगडीमध्ये ऑप्शन्स अवेलेबल होऊन जातील. सुंदर. आणि ही हलकी आहे, म्हणजे युजली ना बऱ्याचदा असं होतं की टिळकांची पगडी म्हटलं तर ती थोडी हेवी असते आणि थोडी मोठी असते वगैरे, पण हे तुम्ही प्रॉपर मेजरमेंट घेऊनच. करेक्ट, फक्त मेजरमेंट नुसारच होतं. आणि पगडी बनवण्यासाठी अंदाजे 10 ते 12 दिवस आम्ही सांगतो. बरं बरं. आणि फेट्यांमध्ये किती दिवस लागतात? फेट्यांमध्ये 4-5 दिवसामध्ये फेटा होतो. अगदी 2 दिवसात म्हटलं तरी पण करून देऊ शकतो, पण पगडीचं असं नाहीये, ह्याला कंपल्सरी 10 ते 12 दिवस हवेच. ओके. प्लेन मध्ये तू पाहिलं असेल, आता हा आपण ब्रोकेड मध्ये बनवलेला आहे. एका लहान मुलाचा मुंजीची ही पगडी आहे. सो त्याचं अटायर असं होतं, त्याला ब्रोकेड मध्ये आपण बनवून दिलेलं आहे. फिनिशिंग खूप छान आहे आणि मस्त मटेरियल छान वापरलं गेलं. येस. ग्रेट. आणि त्यामध्ये आता मोठे साईज आहेत? मोठे साईजेस आहेत. पगडीमध्ये ही ओरिजिनल जरी लागली जाते, तू बघशील गोल्डन कपडा नाही, हा ओरिजिनल जरी आहे. येस. आणि हे तू बघशील तर हे थोडंसं वेगळं आहे. एका नवरदेवाचा पगडी आहे. तर साडीचा जो काठ असतो करेक्ट, त्यांची जी बायको होती त्यांची ही साडी आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की प्लीज तुम्ही ह्या जरीच्या ऐवजी मला हा इथे पॅच तुम्ही ऍड करून द्याल का, तर आपण ही त्यांच्या साडीची जर इथे वापरलेली आहे. ओके. आणि हे जे फिनिशिंग आहे ब्रोच आणि मोत्यांचं वगैरे, हे पण तुम्हीच देता करून? हो.
ग्रेट. हा, ह्या आणि सगळं पगडीसाठी- प्राइस इन्क्लुडेड असेल ह्याच्यामध्ये. करेक्ट. ह्या पगडीमध्ये सगळं हे केलं जातं. टिळक पगडीमध्ये काही ऍडिशन गोष्टी नसतात, बरोबर. ती जशी ट्रेडिशन जशी प्लेन पगडी वापरतात. पेशवाईमध्ये तुम्ही बरेच ऍडिशन करू शकता, मोतीमाळा, ब्रोच किंवा मोठा इथे मध्ये ब्रोच. तर जर आमच्याकडनं पगडी आणि फॅब्रिक असेल तर मोतीमाळा, ह्याला लटकन म्हणतात, आणि ब्रोच हा इन्क्लुडेड आहे त्या किमतीमध्ये. सो 1650 ह्याची स्टार्टिंग रेंज आहे. सो ह्याच्यामध्ये ते सगळं इन्क्लुडिंग होऊनच येणार. आणि फॅब्रिक तुम्ही आणून दिलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा असंच आहे. फॅब्रिक जर तुम्ही आणून दिलं तर आम्ही बनवून देतो. तर मग ह्याची पगडीचं मेकिंग आहे 500 आणि ह्याचं आहे 1000. अच्छा. सो मग ह्या केसमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी हव्या त्या तुम्हाला ऍड ऑन करून घ्याव्या लागतात. आम्ही हे फ्री मध्ये देतो, म्हणजे मोतीमाळ आणि लटकन आमचं असतं. ब्रोच तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पैसे देऊन घ्यावा लागतात. बरं बरं, मस्त. इथे ही पण ही खूप सुंदर कलर आहे हा. हो, आणि किती सुंदर जर काम आहे ह्याच्यावर. हे दिस इज म्हणजे ही ओरिजिनल. करेक्ट. ही ओरिजिनल जर आहे, तुला जसं मी म्हटलं तसं. हा, कुठचाही गोल्डन कपडा उचलला आणि लावला असं नाहीये. ओरिजिनल जर ह्याच्यामध्ये वापरलेली आहे. त्याच्यानंतर ही पण नवरदेवाची एक आहे, खूप सुंदर आहे, कमाल वाटते ना. आणि ब्रोच मध्ये तुमच्याकडे बरीचशी व्हरायटी आहे. ब्रोच मध्ये देखील आपल्याकडे व्हरायटी आहे. सुंदर फिनिशिंग काम इतकं मस्त वाटतंय. आणि हे फक्त आम्ही सध्या इथे दाखवतोय, पण इथे दुकानात आलात तर इथे वरती वेल्वेटचे पण फेटे ठेवण्यात आलेत. सो वेल्वेटमध्ये पण तुम्ही बघू शकता. वरती फ्लोरल डिझाईन ऑर्गेन्झामध्ये पण आहे आणि पैठणीचे पण आहेत फेटे. आणि हे खूप मस्त आहे. येस, हे महाराजांचं आहे राईट. येस. हे तुला मी मगाशी म्हणाली की वॉशरूम दाखवला तसं एक ऑर्डरच आहे. तुला मी त्याचं ओपन करून दाखवते. हा फॅन आहे, तर हा असा कम्प्लीट ओपन केल्यावरती असा दिसतो. वा, काय सुंदर वाटतंय. आणि हे 2 महिन्याच्या बाळाचं आहे. ओ इज इट? येस. आणि वेटला पण तू पाहशील केवढं लाईट आहे. खूप हलकं आहे. मस्त. ह्याची काय प्राइस जाते साधारण? 650. सो अगेन ही साईज नुसार चेंज होणार आहे की कोणत्याही? जिरे टॉपचा किंमत 30 राहणार. जरी मोठी साईज असेल, लहान साईज असेल तर 650 मध्येच आम्ही बनवून देतो. अच्छा. ओ मस्त. आणि ब्रोच साठी तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत, ते सिलेक्ट करू शकतो आपण. करेक्ट. ओके. सो आपण सध्या साडी पाहिल्या आणि त्यानंतर आपण फेटा, पगडी हे सगळंच पाहिलं. पण लहान मुलांसाठी काय आहे? बिकॉज लहान मुलांचं मुंज किंवा त्यांचं बारसं हे सगळ्या गोष्टी असतात. तर वर्षभर त्यांच्यासाठी तुझ्या इथे काय बनवून मिळू शकतं? ओके, पारंपरिक आपल्याकडे सगळ्या गोष्टी मिळतात. जसं की आपण ह्याला बघतोय, सोवळा घातलेला आहे, छान कुर्ता आहे, पैठणीचा जॅकेट घातलाय, टोपरा घातलाय. हे फार आता बारशासाठी विचारतात. जसं आईची साडी असते ज्या रंगाची, त्या रंगाचं सोवळं घातलं जातं, जॅकेट घातलं जातं. सो अशा ट्विनिंग काइंड ऑफ. करेक्ट. आणि मग मोठ्यांचं सोवळं म्हणजे बाबाचं सोवळं असं सगळं आपण पूर्ण अटायर करून देतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा ड्रेस आमच्याकडे जो चालतो छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर त्यांची बाराबंदी आहे, कमरपट्टा आहे, प्रॉपर जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा ड्रेस पारंपरिकरित्या आपण पाहत आलोय तोच आपण छोट्यामध्ये उतरवलेला आहे. सो त्यांचा जिरे टोप तू पाहशील, अगदी फॅन, हे मोती माळा, म्हणजे अगदी ओरिजिनल असा. येस, सेम टू सेम असा कम्प्लीट ड्रेस आपण त्यांचा देतो. ह्याच्यामध्ये तरी शेला एक नाहीये, परंतु तो आहे, तो कुठेतरी मागे असेल, तर शेला देखील याच्यासोबत येतो. सो 4 पीस हा ड्रेस असतो. जिरे टोप येतो, बाराबंदी येते, कमरपट्टा येतो, पायजमा किंवा धोतर येतं आणि शेला. असा कम्प्लीट अटायर तुला करून मिळतो. तो बारशासाठी किंवा मुंजीसाठी फार ट्रेंड करतो. याची रेंज काय जाते साधारण या आउटफिटची? या आउटफिटची किंमत आहे 1650 जिरे टोप सहित. आणि जिरे टोप असं नाही की मोठं घातलंय. आता तू बघशील छोटूशा बाहुल्याला आपण घातलेला आहे, सो त्याच्या मापाचं करून घातलेला आहे. सो बाळाच्या डोक्याचं माप घेतलं जातं आणि त्यानंतर आम्ही प्रत्येक गोष्ट कस्टमाइज करत असतो. ग्रेट. आणि हे झालं फक्त बाळाचं, पण असं आउटफिट मोठ्या मुलांसाठी पण बनवून मिळतं का? आणि किती वयोगटाच्या मुलांसाठी ते मिळू शकतं? बारशासाठी म्हटलं तर 12 दिवसापासून स्टार्ट होतं, तर मुंजीपर्यंत म्हटलं तर एक 10-11 वर्षापर्यंत आपण हे सगळे कॉस्ट्युम्स बनवत असतो. सुंदर. सो यंदा तुमच्या घरात लहान मूल असेल तर आय थिंक तुम्हाला जर असे आउटफिट्स हवे असतील तर इथे नक्कीच येऊन ते करून घेऊ शकताय. ओके, सो आपले फेटे बघून झाले, नऊवारी साडी बघून झाली, त्यानंतर आपण टोपीही बघून झाले. तर अशा पद्धतीने खूप छान वेडिंग कलेक्शन आपण पाहिलेलं आहे. थँक्यू सो मच सोनलताई, इतकी छान माहिती दिलीस. महत्त्वाची माहिती की किती ते किती दुकान ओपन असतं? मंडे टू संडे ऑल डेज ओपन असतं का? मंडे क्लोज असतं आणि इतर दिवशी आपलं सकाळी 11 वाजता दुकान उघडतं ते 8:30 पर्यंत. ओके. आणि ऑर्डर्ससाठी कसं काय आहे? म्हणजे ते किती ते किती तुम्ही ऑर्डर्स घेता किंवा काय? नाही, फुल डे. जसं दुकान उघडलं की मग स्टार्ट होतं. ओके. आणि ऑनलाईन डील करता?
नाही. ओके, सो तुम्हाला इथेच येऊन ही सगळी खरेदी करावी लागणार आहे. तुम्हाला एक्झॅक्टली ही खरेदी कुठे करता येणार ते साडी घर असं या दुकानाचं नाव आहे. एक्झॅक्टली कुठे आहे ते व्यवस्थित सांगते, स्क्रीनवरती ॲड्रेस देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते. दादर वेस्टला यायचं. दादर स्टेशनच्या बाहेर आलात वेस्ट साईडला की तुम्हाला नक्षत्र मॉलच्या लेनमध्ये चालत यावं लागणार आहे. तुम्ही जेव्हा चालत येताना तुमच्या लेफ्ट हँड साईडलाच तुम्हाला साडी घर असं दुकान दिसेल आणि दुसरा लँडमार्क आहे आकाश स्वीट कॉर्नर. ह्याच्या अगदी अपोजिट साईडलाच तुम्हाला साडी घर असं दुकान दिसणार आहे. इथे येऊन तुम्ही ही सुंदर पद्धतीने खरेदी करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.